तर नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे ना आपण यामाहा MT-50चे जे सर्व माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ना व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला जे ना ते लगेच खाली लाल कलरचं सबस्क्राइब बटन असेल ते दाबून लगेच आपल्या चॅनल जे ना ते लगेच सबस्क्राइब करून घ्या। तर तुम्ही फ्रंटला बघू शकता या ठिकाणी जे ना आपल्याला एक स्पोर्टी लुक मध्ये जे ना ते साइट इंडिकेटर दिलेले आहे, बाकी समोर LED लाईट दिलेला आहे आणि प्रोजेक्टर हेडलॅम्प आपल्याला फ्रंटला बघायला मिळतो। बाकी खाली नंबर प्लेटचं ऑप्शन बघायला मिळतं। इथं जर आपण बघितलं ना एक स्पोर्टी लुक मध्ये जे ना आपल्याला मड गार्ड दिलं आहे न्यू लुक मध्ये। बाकी अप अँड डाऊन सस्पेन्शन बघायला मिळतं आपल्याला गोल्डन कलर मध्ये। आणि खाली जर आपण टायर साइज जर बघितली ना 100-80-17चे जे आपल्याला फ्रंट टायर दिलेले आणि डिस्क ब्रेक जर आपण बघितले ना 280 mm ची डिस्क दिलेली आहे विथ ABS डबल चॅनल ABS या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। बाकी आपण जो अलॉय व्हीलचा जो कलर आहे ना तो एक छान लुक येतो, त्यामुळे जे येते गाडीला। बाकी या साईडला जर आपण बघितलं ना तर MT-50ची बॅजिंग आहे, तसंच साईडला त्याच्या ना स्टिकर दिलं आहे। तसं वर जर आपण बघितलं ना या ठिकाणी यामाहाचा जो आहे ना तो लोगो दिलेला आहे। इथं आपल्याला जे ऑन ऑफचं स्विच या ठिकाणी बघायला मिळतं। आणि हे जे ना आपलं बॅटरी कनेक्शन नाही, त्यामुळे आपण चालू नाही करू शकत, नाही तर मीटर तुम्हाला दाखवलं असतं। बाकी की अशी बघायला मिळते आपल्याला डिजिटल मीटर आहे। बाकी मीटरवरती आपल्याला यामाहाची या ठिकाणी बॅजिंग बघायला मिळून जाते। बाकी की ना आपल्याला टाकीवरती बघायला मिळते। या ठिकाणी लाईटचं हॉर्न आणि साईट इंडिकेटर असे 3 ऑप्शन दिलेले। E20ची आपल्याला टँकवरती बॅजिंग, तसं स्टिकर बघायला मिळतं। 10 लिटरचा जो आहे ते आपलं फ्यूल टँक आहे। बाकी खाली आपण बघू शकता यामाहाचे जे ते इंजिनवरती बॅजिंग आहे। या ठिकाणी MTची बॅजिंग बघायला मिळते। 155 CCचं जे ना ते इंजिन बघायला मिळतं, जे टॉर्क जनरेट करतं 18.1 BHPची 10,000 RPM वरती आणि टॉर्क जनरेट करतं 14.1 न्यूटन मीटर 7,500 RPM वरती, जे आपल्याला मायलेज काढून देतं 48 ते 45-48 जे ते आपल्याला मायलेज काढून देते। या ठिकाणी सायलेन्सर आपण बघू शकता, एक सायलेंट सायलेन्सर आहे। बाकी फुटरेस, बाकी या ठिकाणी जे ना ते यामाहाची बॅजिंग। बाकी ग्रिप हँडल जे ना थोडंसं आपल्याला लो मटेरियल यूज केलेलं आहे, असं एकदम हार्ड नाही। बाकी या ठिकाणी जे बाकी बॅक साईडला जे ना आपल्याला मोनोशॉक सस्पेन्शन जे ते बघायला मिळतं। बाकी बॅक टायर साईज जर आपण बघितली ना 140-70-17चे जे आपल्याला बॅक ट्यूबलेस टायर या ठिकाणी बघायला मिळतं। बाकी डिस्क जे आपल्याला 220 mm ची जे डिस्क बघायला मिळते बॅक साईडला विथ ABS डबल चॅनल ABS या ठिकाणी आपल्याला बघायला मिळून जातं। बाकी या साईडला आपण रिफ्लेक्टर बघू शकता, या खाली गार्ड दिलेलं आहे। बाकी नंबर प्लेटसाठी ऑप्शन रिफ्लेक्टर। वर जो आहे ना आपल्याला हा पूर्ण सेटअप आहे ना LED मध्ये बघायला मिळतो, एक स्पोर्टी लुक मध्ये छान दिसतं। बाकी बॅक प्रोफाईल तुम्ही बघू शकता, सीट कम्फर्ट एक नंबर आहे। बाकी ह्या साईडला जर आपण बघितलं ना तर साडी गार्ड आपल्याला बघायला मिळतं। बाकी व्हील बघा तुम्ही, एक युनिक असं आहे ना व्हील दिसतं। बाकी चेनवरती जे ना आपल्याला एक सिंगल चेन कवर दिलेलं आहे या ठिकाणी फुटरेस। बाकी सिंगल गिअर लिव्हर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। आणि गिअर सिस्टम जर आपण बघितलं ना तर एक गिअर पुढं, बाकीचे माग असे म्हटले 6 गिअर आपल्याला यामध्ये जे ना ते दिलेले आहे। या ठिकाणी आपण बघू शकता MTची या ठिकाणी देखील बॅजिंग दिलेली आहे ओव्हरऑल। आणि वर आपण टँकवरती बघू शकता यामाहाची बॅजिंग। या साईडला देखील MT-50 बाकी स्टिकरिंग या ठिकाणी यूज केलं गेलेलं आहे। ओव्हरऑल तुम्ही गाडीचा लुक बघू शकता। इथं मिररचं जो ऑप्शन दिलेलं आहे, मिरर ते लावलेले नाही, बाकी ऑप्शन आपल्याला बघायला मिळून जाईल। ओव्हरऑल तुम्ही गाडीचा लुक बघू शकता। आणि या गाडीचं टोटल वेट जे ना आपल्याला 141 kg जे आपल्याला पूर्ण टोटल वेट या गाडीचं बघायला मिळतं। बाकी सीट हाईट जर आपण बघितली ना 810 mm ची जे आपल्याला सीट हाईट बघायला मिळते। बाकी ग्राउंड क्लिअरन्स जे आपल्याला 170 mm ची ग्राउंड क्लिअरन्स दिलेली आहे। बाकी टोटल लेंथ जे गाडीची 20-15 mm ची जे आपल्याला टोटल लेंथ बघायला मिळते। आणि वॉरंटी जी आहे ती 30,000 किलोमीटरची जी या ठिकाणी आपल्याला वॉरंटी बघायला मिळते। बाकी कोणाची ड्रीम बाईक आहे तुम्ही सांगायला विसरू नका। बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। बाकी व्हिडिओ लाईक आणि आपल्या चॅनल जे ते सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका। बाकी नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला कोणत्या बाईकवरती किंवा 4 व्हीलरवरती हवा आहे ते देखील कमेंटमध्ये सांगा।
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.